ते काही विचार नाही आणि आपल्या श्वासाकडे फक्त लक्ष द्यायचं. काही करायचं नाही आपल्याला. जस्ट ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. जस्ट ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. श्वास येत आहे, श्वास जात आहे. फक्त आपल्याला हे बघायचं आहे. येणारा श्वास आणि जाणारा श्वास ह्याचं फक्त निरीक्षण करायचं आहे. पूर्ण बॉडी तुमची रिलॅक्स झाली आहे. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स and relax. एकदम बॉडी रिलॅक्स झाली आहे. मस्ती नाही करायची नाही. डोळे बंद कर, डोळे बंद कर. Just relax. Breathe in and breathe out. पायाच्या तळव्यापासून डोक्यापर्यंत संपूर्ण बॉडी तुमची एकदम रिलॅक्स झाली आहे. जस्ट रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, रिलॅक्स अँड रिलॅक्स. येणारा श्वास, जाणारा श्वास. हा श्वास आपला मित्र आहे. दोस्त जन्मापासून शेवटपर्यंत आपल्यासोबत असतो, सतत आपल्यासोबत असतो. आपल्याला कधी त्याची जाणीवही नसते. तो 24 तास आपल्यासोबत असतो. हा श्वास आपल्याला बरंच काही देत असतो, पण आपण लक्ष देत नाही. हा श्वास आपल्याला शांत करतो, आपले शरीर शांत करतो. फक्त श्वासावरच. फक्त हा श्वास, मी आणि माझा श्वास, मी आणि माझा श्वास. माझ्या श्वासासोबत आपण 10 मिनिटं बसायचं आहे. फक्त निरीक्षण करायचं, काहीही नाही करायचं. जस्ट ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. पूर्ण बॉडी एकदम रिलॅक्स झाली आहे. आपला श्वास एकदम शांत संत झालेला आहे. तो श्वास येतो की नाही तेही आपल्याला समजत नाही.
एवढा शांत झालेला आहे, संत झालेला आहे श्वास तुमचा. जसा श्वास संत झाला तशी तुमची बॉडीसुद्धा, शरीरसुद्धा शांत व्हायला लागलं आहे, एकदम शांत. पूर्ण शरीराला तुमच्या आराम मिळत आहे आता. नेहमी विचार येत नाही आहे. विचार येत असेल तर परत श्वासाकडे घेऊन या. तर आपल्या श्वासासोबत एकरूप व्हायचं आहे. मित्रांनो, हीच वेळ आहे आपल्या श्वासासोबत एकत्र व्हायची. जस्ट ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. श्वास येत आहे, श्वास जात आहे. ह्या श्वासासोबत आपल्याला एकरूप व्हायचं आहे. Breathe in and breathe out. Just breathe in and breathe out. शरीर एकदम शांत झालेलं आहे, संत झालेलं आहे. आणि श्वासही संत झालेला आहे. श्वास आता जाणवत नाही तुम्हाला, एवढं शांत झालेलं आहे. Just relax. शेवटचे 2 मिनिट. याच विचाराने आपल्यामध्ये सपन व्हायचं आहे. बाहेरची दुनिया विसरून जायची आहे आणि स्वतःमध्ये झोपून द्यायचं आपल्याला. पूर्ण बॉडी रिलॅक्स झाली आहे. लास्ट 1 मिनिट. पूर्ण बॉडी रिलॅक्स झाली आहे. Just relax.
Last 10 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. डोळे कोणीही उघडायचे नाहीत. अलगद हात डोळ्यावर ठेवायचा आहे. सगळ्यांनी हात डोळ्यावर ठेवायचे. चोळायचे नाही, चोळायचे नाही, फक्त डोळ्यावर ठेवायचे. 5, 4, 3, 2, 1, 0. अलगद हात बाजूला करायचा. रिलॅक्स रिलॅक्स झाली बॉडी. हां की कोण झोपले? कोणी झोपले का? कसं वाटलं? कसं वाटलं? छान वाटलं, रिलॅक्स वाटलं बॉडी. कोणाला शेअर करायचं आहे? माझं नाव रुद्र आहे. मी इयत्ता 5वी अ मध्ये आहे. 6वी अ मध्ये आहे. मला मेडिटेशन करून खूप शांत वाटलं आणि मन शांत झालं. व्हेरी गुड. काय वाजवा सगळ्यांनी. अजून कोण असं येऊन शेअर करायचं? घ्या ये, काम काम काम. तू मगाशी पण आलीस ना, शेअर केलं ना. अच्छा ठीक आहे. तुझं नाव? माझं नाव आरोही आहे आणि मी इयत्ता 6वी अ मध्ये शिकत आहे. मला मेडिटेशन करून खूप छान वाटलं आणि मन एकदम रिलॅक्स झालं. व्हेरी गुड व्हेरी गुड. क्लॅप क्लॅप क्लॅप. आता करणार मेडिटेशन रोज 10 मिनिट पक्का. मग अशी बॉडी एवढी शांत होणार. थँक्यू. माझे नाव अदिती भोंडे आहे. मी 6वी अ मध्ये शिकते आणि मेडिटेशन करून मला खूप शांत वाटलं आणि रिलॅक्स झालं आणि मनात असं वेगवेगळे विचारायला लागले. म्हणजे क्रिएटिव्ह, म्हणजे आता जे आपल्याला अगोदर कधी झालं नाही तसं काहीतरी क्रिएटिव्ह असं विचार आले माझ्या मनात. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. क्रिएटिव्ह विचार येतात. हा काय मेडिटेशनने तुमच्यामधली जी क्रिएटिव्हिटी आहे ती बाहेर यायला सुरुवात होते. तुमचे काय हॉबीज असतात ते पुढे बाहेर येतात. तसा हिच्यामध्ये आलं आहे. व्हेरी गुड, छान मस्त क्रिएटिव्हिटी. मग आता तुला येणार काय पुढे करायचं आहे, फ्युचरमध्ये आपल्याला काय करायचं आहे ना, त्या मेडिटेशनमुळे आपल्याला अजून क्लॅरिटी येते. तर प्लीज कीप इट ऑन. रोज करायचं 10 मिनटं पक्का. थँक्यू. माझं नाव तेजस मोठ्याने बोलायचं. माझं नाव तेजस. माझं नाव तेजस. मी 6वी ड मध्ये शिकतो. मला लय मस्त वाटला. मला एन्जॉय वाटला आणि म्हणजे काय बोलतात मेडिटेशन करून ना लय चांगला वाटला मला. व्हेरी गुड. थँक्यू टीचर. करणार आता रोज किती मिनटं करणार? 20 मिनटं करणार. व्हेरी गुड व्हेरी गुड. क्लॅप. हॅलो, माझं नाव स्वरा आहे आणि मी 6वी अ मध्ये शिकते. मेडिटेशन करताना मला एक निसर्गचित्र दिसत होतं आणि बाजूलाच पाऊस पडत होता. त्याच्यामुळे असं एकदम फ्रेश वाटलं आणि खूप रिलॅक्स वाटलं. क्लॅप क्लॅप क्लॅप. निसर्ग मेडिटेशनमध्ये आपण निसर्गामध्ये केलं ना तर पूर्ण म्हणजे पंचतत्व आपल्याबरोबर सामील असतं. त्यामुळे ती एनर्जी आपल्याला मिळायला सुरुवात होते. आणि ताईला छान निसर्गामध्ये ती गेली असं तिने फील केलं आहे. तर एवढं छान वाटतं. आणि खरंच तुम्ही हे करता आहे, तुम्ही एक्सपिरियन्स शेअर करताय त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असं कोणाला सांगायचं आहे? गुड गुड गुड. शेअर करायचं सर्वांनी. काय काय दिसलं ते शेअर करायचं. माझं नाव प्रियांशी. मी इयत्ता 6वी अ मध्ये शिकत आहे. मला मेडिटेशन करून मनातील वाईट विचार दूर झाले.
असंच क्लॅप क्लॅप क्लॅप. वाईट विचार दूर होतात, सगळ्यांबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होतं, कोणाबरोबर आपण भांडत नाही, घरीमध्ये भावंडाबरोबर आपण प्रेमाने राहतो. त्यामुळे मेडिटेशनने हे खूप बेनिफिट होतात. त्यामुळे रोज करायचं 10 मिनटं, ॲटलिस्ट 10 मिनटं करायचं. थँक्यू थँक्यू. रोज करणार. माझं नाव मिहिका आहे. मी 6A मध्ये शिकते. मला मेडिटेशन करून भरपूर फ्रेश वाटलं आणि असं काही काही चांगले विचार येत होते आणि थोडंसं लाईक असं वाटत होतं की पावसामध्ये मेडिटेशन करण्यासारखं वाटत होतं आणि भरपूर चांगलं रिलॅक्ससारखं वाटतं. व्हेरी गुड. बघा, सगळ्यांना म्हणजे नेचरमध्ये आपण मेडिटेशन करतो असं जाणवलं. केवढी छान प्रगती आहे. एका दिवसाने तुम्हाला एवढं जाणवतं आहे. तुम्ही जर रोज केला तर तुम्हाला अजून काय काय अनुभव येणार आहे. त्यामुळे रोज करणार तुम्ही नक्की. रोज करणार. किती मिनटं करणार. रोज 10 मिनटं करायचं. अजून बराच चेंज होणार तुमच्या लाईफमध्ये. या थँक्यू. माझं नाव आराध्या आहे. मी 6वी मध्ये शिकते. एवढं म्हणजे पावसामध्ये ते मेडिटेशन करताना एवढं पीस वाटलं. आजच म्हणजे आजच्या दिवस पहिल्यांदा मी केलं तर एवढं चांगलं वाटलं. तर मी जर रोज अभ्यास करायच्या पहिले 10 मिनटं एवढं केलं तर मला भरपूर छान वाटेल. येस, व्हेरी गुड. क्लॅप. तिचे विचार बघा किती छान आहे. की अभ्यासाच्या वेळी 10 मिनटं तिने जर केलं तर तुमचं हे मन आहे हे एकदम शांत होतं, रिलॅक्स होतं. आणि जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा जे आहे तुमचं शिकवण ते तुमच्या ह्याच्यामध्ये जायला सुरुवात होते. मन एकदम शांत होतं. त्याच्यामुळे तिने छान एक्सपिरियन्स शेअर केला. थँक्यू ताई. थँक्यू सो मच. माझं नाव स्नेहल आहे. मी 6वी मध्ये शिकते आणि मेडिटेशन करून आपला जो मेंदू असतो तो 24 घंटे चालू असतो आणि मेडिटेशन करून त्याला पण आराम मिळाला असेल आणि जर मेंदूला आराम मिळाला म्हणजे सगळ्या बॉडीलाच आराम मिळाला असतो. बघा ताईने खूप छान सांगितलं. पहिल्यांदाच केलं. रोज करते तू मेडिटेशन. पूर्वी करते किती मिनटं. 5 मिनटं. बघा म्हणजे मेडिटेशनने किती बेनिफिट होतात. या काम. थँक्यू. एक मिनिट. कसं करते तू मेडिटेशन. जरा माहिती आता तुमचं वेळ म्हणून आम्ही शेअर क्लास कसं करते सांगा जरा. अभ्यासाला म्हणजे जे धडे असतात, स्वाध्याय असतात ते पाठ करावे लागतात. तर ते लवकर पाठ होत नाही ना म्हणून मी 5 मिनटं तरी रोज मेडिटेशन अभ्यासाच्या पूर्वी करते. फक्त डोळे बंद करून बसायचे आणि श्वासावर लक्ष द्यायचे. हां, दुसरं काहीच नाही करायचं. बघा ताई काय करते. अभ्यासाच्या वेळी 5 मिनटं ती डोळे बंद करून ती मेडिटेशन करते. म्हणजे ज्याने काय होतं आणि आपल्याला जे स्वाध्याय असतात, धडे असतात, परीक्षेच्या वेळी पाठ करावे लागतात ते आपल्याला लगेच पाठ होतात. बघा म्हणून परीक्षेच्या वेळी 5 मिनटं 10 मिनटं रोज करायचं. रोज केलं तर तुम्हाला किती चेंज होईल बघा. आत्ताच तुम्हाला एवढा चेंज वाटतोय तर रोज केल्यावर किती चेंज होईल. थँक्यू. बस ओके. थँक्यू.